नमस्कार मंडळी. आज आपण मसवड तालुका मान जिल्हा सातारा या शेळ्या मेंढ्या बाजारात आलेलो आहे. तरी आज या ठिकाणी बाजारामध्ये काय रेट आहे शेळ्यांचा, कसं आहे हे आज आपण जाणून घ्यायचं आहे. आपल्या सर्व मित्रांचं आपले शेळीपालन या युट्यूब चॅनल मध्ये सर्च स्वागत आहे. तर चला या बघूया बाजाराची सफर करूया. या इथे एक आजी आलेली आहे. मावशी काय सांगितलं यांचं? पाटी आहे त्या, काय सांगताय? 7.5 न पाट. काय कमी जास्त होईल काय? 15,000 म्हणतात मावशी. बरोबर आहे की 15,000 चालते बघू. काय सांगितलं बघा? 17,000. 17,000. लोकट चांगलं आहे की? पाठरांचं काय सांगताय त्या? पाठी कशा आहेत ती पाठ? पाठी आहे त्या सट देत आहे का? एक देत नाही का सुटू? काय सांगताय पाठीचं? त्या पलीकडच्या सांगतो 9,000 रुपये. 9,000 द्या घ्यायचं. मागायचं 5.5 ला 5.5 मागितलं म्हणून राग नाही नका. तुम्ही 9 सांगितलं म्हणून 9 द्यायचं नाही. मागायचं चालतंय. काय आहे ते? पाट्या का बोकडा आहे? काय सांगताय सकाळचं? 21,000 रुपये. 7,000. 7,000 आणि 21,000 म्हणतोय. चालेल. 9,000 जा बाई. त्यासाठी आहे 9,000. तिचं पलीकडचं पलीकडलं 10,000. 10,000 नाही सांगताय. ना काय आहे हे? पाठबुकड आहे. काय सांगताय दोन्हीचं? 13,000 म्हणजे 6.5. ही बोकड आहे का पाट आहे? ही पाट आहे, ही बोकड आहे. बोकड आहे. चालतंय. असं त्या बघूया. नमस्कार. नाव सांगा आपलं. दीपक गडदे, गाव कुठलं? नंदेश्वर, नंदेश्वर बोस, तालुका मंगळवेढा, मंगळवाडा. जिल्हा सोलापूर. हा, आज किती आणली ती पाठर? आज ही पाट बोकाड आणली होती 30 आणली होती. 30 आणली. आता पत्र काही गेले ती का? गेली एकली निम्मी केली, थोडी राहिली 10 राहील. दहा राहिले. काय भावाने दिलेत? हे तांबड्याचं काय भाव सांगतोय? ही असली 5.5 न दिली ती बोकड. बोकड बोकाड पाडवा. हा, पाठ बोकड 5.5. हा. काय कमी जास्त करतोय का? ही किंमत 5.5 न द्यायची, किंमत सांगायला मग 6.5. 6.5 सांगायला, हा, द्यायला 5.5. हा. कुठला बाजार असतो आपला? ही मसवड असतोय, सांगोला, आटपाडी, आटपाडी. हा, माडग्या, लोणंद. बाजार होतो. नंबर सांगा तुझा. 87 हा 67 हा 09 हा. 18 62. हा प्रत्येक बाजारात असतोय. सांगोला, आटपाडी आणि मसवड, माडग्या या चारही बाजारात असतोय. जर कोणाला अशी लहान पिल्लं पाहिजे असतील, काय पेती आहे ती, काय खाणारी आहे ती पाहिजे असेल तर ह्या मित्राशी जरूर संपर्क साधा. धन्यवाद. आता काय सांगता यांचं? तुझं का 23,000. देऊ नका तुम्ही. काय गिरजू करा काय? दोन पाठी राहते ते, 2 पालू देतो तुम्हाला. 23,000 देऊ नका तुम्ही. आगाचे तुझं काय एकच सांगतोय आम्ही. कितीला द्यायचे त्या? बोला. शेवट सांगा तुम्ही. 22ला न्या. 22 द्यायचे. चालतंय. असू द्या, बघूया आपण. हा सगळ्या पाठी आहेत. काय सांगतोय काय एकाच नाही सांगत. एकाच सांगतोय का सगळ्या सटात सांगतोय? सटात काय सांगतो सांग? 42,000. हा असं काय सांगणार? सगळ्या सटात 42,000 सांग. लागू नको. चालत काय ना नाही. काय आहे? बोकडं आहेत का? काय सांगितलं बोकडांचं? सांगतो 26. जुनीचं 24 सांगतो. काहीतरी बोकडं बऱ्यापैकी आहे. जुनी बोकडं आहेत, चांगली आहे. ते कुठेपर्यंत द्यायचे आहेत आपल्याला शेवट? बोला बोलले तुम्ही सांगा ना. सांगा येईल बोला. 17,000 रुपयाला चालतंय का? लास्ट कुठून द्यायचे? 25,500. 25,500 चालतंय ना. काय ना त्याची पाट आहे का बोकड आहे? ते पाट आहे का? पहिलं आहे का? सगळे गाव बिव नाही, काय नाही. काय सांगतो पाटील? हा 18,000 आहे. अजून काम केलं नाही.
नाही ती बंगल्यात होती आता फळवाई तिला बाहेर आणली बंगल्यात नाही काय चोरून जाऊन बोलायचं काय करायचं नाही, बरोबर आहे की त्या मालकानं बंगल्यात बांधली ती हौसेनं पाळली होती बर तो मुंबईला गेला होता आणि इकडे काय त्यानं गाब गाडी गाब जायला काय ती गाडी होती दात लावला असेल की तरी पण जाऊ नाही दात लावलाय 18,000 सांगितले तर पाठ एक नंबर चांगली आहे बघा एकदम अजून गाब नाही काय नाही ना चालतं ह्या शेळीत काय सांगतात दादा 17,000 सडी आहे काय खाली पाटे सगळं सांगितलं 17,000 बर चालतंय चांगले तर आहे ते व्यवस्थित आहे शेळी बोकाळ आहे खाली काय सांगितलं दादा या शेळीचं? 18 म्हणजे पाट्यावर सगळ्या बोकडा दाताला कशा आहे हो दाताला चांगलं चांगलं. चांगला दात चांगला जुळलेला जुळलेलं आहे ना जुळलेलं आहे दाताला जुळलेलं आहे म्हणजे तिसऱ्या हाताची शेळी आहे चालतंय नाना काय सांगितलं शेळीचं ठीक आहे गाब आहे का शेळी यायला झाली 21,000 अजून 10-12 दिवस बाकी आहेत का बघू जरा कासाला कशा आहे बघूया कासाला वगैरे चांगली आहे शेळी 21,000 सांगितले तर बघूया अजून काय सांगतायत आता 20,000 ये झाले का 15 सुटे दाताला काय जुळलेले असेल जुळलेले आहे येताला एक देते का 2-2 करडे देते 2-2 करडायचे दात आहे 2 करड काढून बघा नाही ना बघायचं नाही काय नाही पण शेळी चांगली आहे दम आहे हा 15 दिवस दम आहे हो, चांगलं. बोकडा आहे ती. काय सांगतोय त्या शेळाला तिचं 21 आणि तिचं 18,000 खाली काय आहे बोकडे 2 किती वेळ शेळ आहे अंदाजे व्यापार आहे का आपला व्यापार आहे का बरं चालतंय सांग काय सांगितलं शेळांचं हे 35,000 म्हणलं 35 जुडीचं जोडी हे झालेलं गाभण 17.5 किती वेळ त्याच्या अंदाजे हे पहिलं राही दुसऱ्या हाताला. पहिल्या रोज दुसऱ्या त्याच्या शेळ चांगल्या शेळ बघा या 13.5 एकाच बोकडा येते का काय कोकणा येते पाठ पाहिजे होती आम्हाला शिळी, हा. 11,500 रुपये ते खाली पाठ राहते काय ते बोकडा पाहिजे ती शेळी सडी सडी 11,500 11,500 बर शिळी झालेली आहे तुझं 13,000 सांगते ते बघूया आता कसं कसं आहे काय आहे खाई पाठ पाहिजे होते आम्हाला पण बोकडाचं काय सांगितलं उंच्या काय सांगायचं त्या तांबड्याचं 9,000 रुपये 9,000 रुपये तांबड्या सांगितलं हा काय ना ते पाठ आहे का पाठ आहे कुठल्या जाती रे मोठा कुठं आहे का गाप गेलाय का नाही नाही अजून दात लावलाय का साहेब ते अजून गाप गेली नाही कारण कवर तर नाही ना हा कवर वर कसं झालं कवर नाही ना मग बघू थांब जरा तुझी कशी शेळ आहे बघू आता 6 दाती आहेत अजून गाप गेली नाही बरं आता गाप जाईल जायला बोकडा राहिले दादा काय सांगते शेळीचं त्या पाटराचं दाताला कसं आहे नवट आहे हो बर अजून गाप गेलं नाही नाही चांगली फळासारखी आहे द्यायचं किती सांगा तुम्ही किती द्यायचं 14,000 द्यायचं बर चालते मग